खरं तर आम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची, कारण आम्ही तुम्हाला न सांगता लग्न केलं, तुमच्यापासून ते लपवून ठेवलं, तुम्हाला कोणालाच विश्वासातही नाही घेतलं। आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन तुमची परवानगी घ्यायला हवी होती। आम्ही तुम्हाला आमच्या आनंदातही सामील करून नाही घेतलं, त्यासाठी आम्हाला तुमची माफी मागायची। तारिणी, अगं आम्ही या गोष्टीबद्दल तुम्हाला केव्हाच माफ केलंय, मग पुन्हा हा विषय आला कुठून? बरोबर आहे तुझं सुमी, तुम्ही आम्हाला माफ केलंय या सगळ्यासाठी, पण अगं काहीही झालं तरी सतत आमच्या लग्नाचा विषय निघतोच ना, आणि तुमच्या सगळ्यांच्याच मनात आमचं लग्न पाहण्याची इच्छा अजूनही आहे, हो की नाही? त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलाय, वेगळं होण्याचा ना? आरती, आदिती काय सांगते ते ऐकून तरी घे। ताई, खरं तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे। तुमच्यामुळे आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधी मिळाली, आणि तुमच्यामुळे देवा ब्राह्मणाच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने लग्न करण्याची संधी मिळते। थँक्यू ताई। म्हणजे तुम्ही पुन्हा लग्न करायला तयार आहात? हो बाबा, आतापर्यंत तुम्ही तारिणीची जेवढी काळजी घेत आलात ना, तशीच काळजी घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। सुमी आजी, जशी तू तारिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, तसा मी नेहमी उभा राहणार आणि तिची साथ कधीच नाही सोडणार। तू नेहमी म्हणतेस ना की कितीही अडथळे आले तरी क्लायमॅक्स मध्ये हिरो आणि हिरोईनचं लग्न होतच, तर मग आज हा हिरो त्याच्या हिरोईनचा हात मागायला आलाय। तारिणीचा हात माझ्या हातात देऊन आमच्या लग्नाला आशीर्वाद देशील? देशील काय? दिला। सॉरी, अरे मला जिच्याशी लग्न करायचं आहे मी तिची परवानगी घेतलीच नाही। तुझ्या प्रेमाने रंगीत झाले आयुष्य, नाही गुलाबी प्रेमाला मुकणार। तुझ्यासाठी मी गोल पोळी सुद्धा शिकणार। या विस्कळीत आयुष्याला दे तुझ्या शिस्तीचा आधार, बेलसरेंच्या मुलीचा हात मागतोय हा देवकीचा केदार। माझ्याशी लग्न करशील?